2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत। जनादेश तुमच्या बाजूने होता, पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला। ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली, रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब, त्याला तोडच नाही, त्यावर मात केली आपण। आणि त्याला तोडच नाही, बिनजोड पहिलवान म्हणतात, तो बिनजोड पहिलवान आहे तुम्ही। आपल्याकडे हगाम्यात फिरतात ना, दुसरा पहिलवानच उठत नाही। आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे, झालाय का नाही, हो की नाही? आणि मला अभिमान आहे साहेब, आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे 106 वरचे 26 त्यात मी सुद्धा होतो, आणि मला निवडून आल्याला तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती। आणि आमदारापैकी, एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही, कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही। तुमचं नेतृत्व होतं, हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिव्हाळा असल्याचं सर्टिफिकेट होतं साहेब। नाही तर लय आमदार इकडून तिकडं तिकडून इकडं। तुमच्या प्रेमामुळं साहेब एकही माणूस फुटला नाही हो, बाकीचे नाही तर लय काय आता फार कोणाचे घर पाडा, कोणाचं काय करा, लय केलं, पण तरी बी कोणाचं आमच्यासारख्यावर 30-30 केसेस झाल्या साहेब त्या कालावधी, 30-30 गुन्हे, आणि रात्री 11:30ला पोलिस पाठवायचे नाहीत का घरात म्हणायचे। इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही, पण कुणाच्या दारात गेलो नाही। आणि अध्यक्ष, शेवटचं मुख्यमंत्री महोदय, मी दीवार चित्रपट पाहिला होता। दीवार, हे मला पाणी पाजलं, पान दीवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात। त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर, शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात। माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिला। निरूपा राय त्यांची आई असती, शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले, आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला। तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है, मेरे पास माँ है। तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब, तुमच्या इतका नशिबान कोणीच नाही। माझी आई गेली, माझे वडील गेले, पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे। आणि माझी आई मी लपवली नाही साहेब। सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी, माझ्या आईचं नाव घेऊ का? मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घेऊ। माननीय साहेब, आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा होती, याला काहीतरी मिळतंय काय नो, याला काही मिळतंय काय नो, काहीतरी मिळतंय। पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो, मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब, फक्त हे 4 TMC आणि तिकडचं 3.5 TMC। आणि हिनवतेच साहेब, मला हिनवतेत, याचं काय मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय मुख्यमंत्र्यापाशी। मला म्हणते तेरे पास क्या है? तर मी म्हणतो, मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे, आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।